जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा घाबरू नकोस, तुझा विजयाचा दिवस आला आहे. तू ज्या गोष्टीची अपेक्षा केली होतीस ना, ती गोष्ट आता तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. तुझ्या सुखाचे दिवस लवकरच सुरू होणार आहेत. पाहिलेलं स्वप्न लवकर सत्यामध्ये उतरणार आहे. फक्त तुझ्याकडे जे हवं आहे ते म्हणजे संयम. जर तू संयम ठेवलास तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अशक्यही शक्य करतील स्वामी. देव म्हणतात, जेव्हा तू कोणासाठी काहीतरी मदत करतो तेव्हा मी तुझ्यासाठी प्रत्यक्ष मदतीसाठी येत असतो. तू जेव्हा दुसऱ्याचं दुःख पाहून त्या दुःखामध्ये सामील होतोस, त्याला सावरतोस, तेव्हा तुझ्या दुःखामध्ये मी स्वतः सामील होतो. जेव्हा तू दुसऱ्याची कदर करायला शिकतो तेव्हा मी स्वतः तुझी कदर करतो. जेव्हा तू दुसऱ्याला आनंदी ठेवतोस तेव्हा मी स्वतः तुला आनंदी ठेवतो. म्हणून तू दुसऱ्यासाठी जे जे करशील ते मी तुझ्यासाठी स्वतः करणार आहे. बाळा, ज्या गोष्टीसाठी तू तळमळतो आहेस, ज्या गोष्टीसाठी तू प्रयत्न करतो आहेस, ती गोष्टसुद्धा तुला लवकरच प्राप्त होणार आहे. दिवसाच्या एका 24 तासामध्ये जेव्हा जेव्हा तू माझं नाव घेशील तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी काहीतरी नवीन अपेक्षा जरूर पाठवेल, ज्याने तुझं मन भरून जाईल, तुझं मन शांत होईल. जेव्हा कधीही तुला अडचण येईल, जेव्हा कधीही तुझ्यावरती संकट येईल, तेव्हा तेव्हा मी त्या संकटामध्ये स्वतः तुझ्या पाठीशी उभा राहील. तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुला तुझ्या प्रयत्नांमध्ये मदत करेल. बाळा, जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा मी तुझ्या समोर प्रकट होईल. तुझे डोळे बंद कर आणि मी असण्याचा अनुभव घे. तो अनुभव तुला जगणं शिकवेल आणि तुझ्या मनामध्ये असलेले नकारात्मक विचार दूर करून तुला सकारात्मक विचाराने तुझं मन भरून टाकेल. बाळा, जेव्हा जेव्हा मी तुला मदत करेल तेव्हा तेव्हा तू दुसऱ्यांना मदत करत जा. कारण आपण फक्त स्वतःचा विचार करायचा नाही तर सर्वांचाच विचार करायचा आहे. माझ्या मते तू एक चांगला व्यक्ती आहेस आणि चांगले व्यक्ती कधीच वाईट कामे करत नाही. म्हणून तुलाही कधीच वाईट काम करायचं नाही. जे करायचं ते चांगलंच काम करायचं आहे. तुला जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा तेव्हा मी स्वतः तुझ्या मदतीसाठी सज्ज असेल. तेव्हा तेव्हा तू मला हाक मार, तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी धावत नक्की येईल. तुझ्या आयुष्यात होणारा प्रत्येक चमत्कार हा दुर्लभ असेल. ज्याची तू कधी आशा देखील ठेवली नव्हतीस ती गोष्टसुद्धा तुला नक्की मिळेल. हे आयुष्य खूप मोठं आहे. मोठं असण्याबरोबरच कठीण देखील आहे. परंतु या कठीण आयुष्यात देखील तुला मदत करण्यासाठी मी स्वतः उभा आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी मी स्वतः उभा आहे. तुझ्या मदतीसाठी मी खंबीर आहे. कुठलीच वाईट शक्ती तुझं काहीच वाईट करू शकत नाही. कारण मी तुझ्या पाठीशी स्वतः उभा आहे. तुझ्या जीवनात येणारं प्रत्येक संकट हे तुझ्यासाठी काहीतरी नवीन अनुभव देणारं असेल. कारण संकट आल्याशिवाय माणसाला संघर्ष कसा करायचा हे समजत नाही. माणूस हा बलवान होत नाही कारण त्याला त्याच्याबद्दल अनुभव नसतो. जो माणूस सर्व संकटांवरती मात करून पुढे जातो तो बलवान तर असतोच, परंतु स्वतःमध्ये एक त्याने निश्चय केलेला असतो की कितीही संकट आले, कितीही काही आले तरी मी कधीच डगमगणार नाही, हार मानणार नाही. म्हणून एखादं ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून हार मानू नकोस. प्रयत्न करत राहा आणि हेच प्रयत्न तुला शेवटपर्यंत विजयी बनवूनच जातील आणि तुझा विजय निश्चित आहे. घाबरू नकोस. जीवनाच्या प्रत्येक वळणावर माझे देवदूत तुझं रक्षण करत आहेत. तुझ्या येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये मी नवीन प्रेरणा देत आहे. नवीन एक संधी तुझ्यासाठी पाठवत आहे. बाळा, तुझ्यासोबतच तुझ्या कुटुंबियांना देखील मी सुखी ठेवणार आहे. आपण फक्त आपल्यापुरतं बघायचं नाही तर सर्वांचा विचार करून कुठलाही निर्णय घ्यायचा. जर एखाद्या निर्णयांमुळे आपल्याला सुख मिळत असेल आणि दुसऱ्याला दुःख मिळत असेल तर असा निर्णय कधीच घेऊ नकोस.
कारण बाळा, दुसऱ्याला दुःखी करून आपण स्वतः कधीच सुखी राहू शकत नाही. हा अनुभव तुला आलाच असेल आणि हा अनुभव प्रत्येकाला येतच असतो. कारण दुसऱ्यासाठी एखादा खड्डा आपण खणला तर त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः पडत असतो. म्हणून कधीच दुसऱ्यासाठी खड्डा खणायचा नाही. जे करायचं ते सर्वांच्या हिताचंच असेल असंच करायचं. कारण दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याचे पैसे उकळून, दुसऱ्यावरती संकट पाठवून आपण स्वतः कधीच सुखी राहू शकत नाही. कारण आपल्यामुळे जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा तो माणूस खूप तळमळीने आपल्याला नावं ठेवत असतो, आपल्याला शाप देत असतो आणि अशा शापाने, अशा तळमळीने आपल्या जीवनाचा आकार बदलून जातो आणि आपले चांगले दिवस सुरू असताना देखील आपल्याला दुःखाचे दिवस सोसावेच लागतात. कारण दुसऱ्याचं जेव्हा वाईट करतो तेव्हा स्वतःचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट स्वतःच्या मनाला नक्की समजावून सांग. जेव्हा जेव्हा तुला या गोष्टीचा अनुभव येईल तेव्हा हा अनुभव तू दुसऱ्यांना देखील सांग. कारण आपल्याबरोबरच दुसऱ्यांना देखील हे नॉलेज मिळणं खूप गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ तुझ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तुझ्या जीवनात चालू असलेली प्रत्येक घडामोड या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. फक्त स्वतः ऐकू नकोस, तर ज्यांना ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचव. कारण बाळा, त्यांना प्रत्येकाला या व्हिडिओची गरज नक्की आहे. केव्हा ना केव्हा त्या प्रत्येकाला अशा गोष्टींची गरज लागणार आहे. कारण जीवनात कुणीतरी मार्गदर्शन करणारा असेल तर आपल्याला योग्य त्या गोष्टी समजतात. परंतु कोणी मार्गदर्शन करणारच नसेल तर जीवनात काय करायचं काय नाही हे आपल्याला समजत नाही. म्हणून महाभारतामध्ये देखील श्रीकृष्णांनी जेव्हा अर्जुनाला मार्गदर्शन केले तेव्हाच अर्जुन युद्ध जिंकू शकले, महाभारत जिंकू शकले. जर मार्गदर्शक नसते तर तेही हे युद्ध हरले असते. कारण समोरचा दुर्योधन हा कुविचारांचा होता. तो चुकीच्या आणि अधर्माच्या मार्गाने चालणारा होता. त्याच्याकडे पूर्णपणे या अनेक प्रकारच्या शक्ती होत्या आणि त्या शक्तींचा तो दुरुपयोग करत होता. म्हणून इकडे श्रीकृष्णांनी अर्जुनाला योग्य मार्गदर्शन केले म्हणून सत्याचा विजय झाला. म्हणून आपल्या या काळामध्ये देखील सत्याचा विजय होणार आहे. फक्त आपला मार्गदर्शक योग्य असायला हवा. आजचा व्हिडिओ तुझ्या जीवनामध्ये योग्य ते मार्गदर्शन करणारा होता. आजचा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि असेच मार्गदर्शन दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.